मराठवाड्यातली पूर परिस्थिती ही आजही चिंतेची आणि गंभीर गोष्ट आहे, पण त्या बाबतीत सरकार गंभीर नाही. गेले 2 दिवस सरकार आणि त्याच्या आधी प्रधानमंत्री मोदींच्या आगत स्वागतामध्ये अडकून पडले. विकास कामांच्या नावाखाली उद्घाटनं झाली. प्रधानमंत्री मोदी येतील आणि मराठवाड्याच्या पूरग्रस्तांसाठी काही महत्त्वाच्या घोषणा करतील अशी आमची अपेक्षा होती. पण हे ओझं मोदींवर पडू नये आणि मोदींना कोणी प्रश्न विचारू नये म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी मोदी येण्याच्या आधी 31,000 कोटीचं एक पॅकेज धुळफेक करावी अशा पद्धतीने जाहीर केलं. त्या पॅकेजचा जाणे अभ्यास केलेला आहे किंवा चिरफाड केलेली आहे ती पाहण्यासारखी आहे. शेतकऱ्यांच्या हातामध्ये 3,000 रुपये पडत नाहीये. एका वाक्यात सांगतो, आम्ही जी मागणी करतोय की हेक्टरी 50,000 रुपये मिळायला पाहिजे. जमीन जी अक्षरशः खरडून गेलेली आहे आणि पुढल्या 2 पिढ्या सुद्धा तिथे शेती होऊ शकत नाही. अशा वेळेला त्या शेतीची नव्यानं उभारणी करण्यासाठी जो खर्च लागणार आहे तो तर नाहीच, पण 3,000 रुपये सुद्धा हातात मिळत नाहीये. कर्जमाफीचा विषय नाही, असे अनेक विषय आहेत. त्या संदर्भात आपल्या मागण्यांसाठी शिवसेना मराठवाड्यात संभाजीनगर येथे उद्या हंबरडा मोर्चा, हा आमचा हंबरडा शेतकऱ्यांचा आहे, तो काढेल. स्वतः शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे त्या मोर्चाचं नेतृत्व करतील. शिवसेनेचे नेते अंबादास दानवे, मराठवाड्यातले खास करून चंद्रकांतजी खैरे आणि आमचे सर्व जिल्हा प्रमुख, त्या भागातले खासदार यांनी त्या मोर्चाची जय्यत तयारी केलेली आहे. हजारोच्या संख्येने शेतकरी संभाजीनगरला येतील. मोर्चा संपल्यावर संभाजीनगरला शिवसेनेचं मुख्यालय, शिवसेना भवन तिकडलं जे आहे त्याचं उद्घाटन उद्धव ठाकरे करतील. केंद्राकडून मदतीची अपेक्षा होती. नरेंद्र मोदी बोलून केंद्राकडून आर्थिक पॅकेज अशी अपेक्षा होती. कुठलीही रक्कम दिली जाणार आहे नाही. नरेंद्र मोदी यांनी मराठवाड्यातील शेतकऱ्यांना पीएम केअर फंडातून तरी मदत करावी, निदान कर्जमाफी अशा प्रकारची मागणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी वारंवार केली आहे. मग पीएम केअर फंडाची गरज कशा करताय, ती उभारणी का केली? काही लाख कोटी त्यात पडलेले आहेत. जर तुम्ही पूरग्रस्त शेतकऱ्यांना त्यातून मदत होणार नसेल तर हा पैसा कुठून गोळा केला, कोणासाठी केला, त्याचा उपयोग काय, या संदर्भात जनतेला माहिती मिळायला पाहिजे. कोणासाठी पैसा आहे? आम्हाला आमचे शेतकरी कर्जबाजारी आहेत. गेल्या 4 महिन्यामध्ये 212 शेतकऱ्यांनी मराठवाड्यात आत्महत्या केल्या. 212. हे आत्महत्याचं प्रमाण भविष्यात वाढू शकतं. शेतकऱ्यांचे प्राण महत्वाचे नाहीत का आमच्या मराठवाड्यातल्या? की मराठवाडा आजही निजामाच्या राजवटीखाली आहे आणि त्या निजामाचे बाप महाराष्ट्रात राज्य करतायत असं आम्ही समजायचं का? हे निजामाचे बाप आहेत का? निजामाच्या वर अत्याचार आणि शोषण मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांचा सुरू आहे. तुम्ही खातूरमातूर घोषणा करता, 3,000 कोटीचे मोठे मोठे आकडे देता आणि शेतकऱ्याच्या हातामध्ये भोपळाही पडायला तयार नाही. ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे. रामदास कदम यांनी जो दसरा मेळाव्यामध्ये वक्तव्य केलं होतं त्याच्यावर काही माघार घेतलेली दिसून येते. कारण ते म्हणतायत की मी केवळ शंका व्यक्त केली होती, बाळासाहेब ठाकरे यांना बदनामी करण्याचा संभव नाही. मला असं वाटतं की रामदास कदम यांनी जी थुकी उडवलेली आहे ती त्यांना गिळावीच लागेल. अनिल परब यांनी अत्यंत व्यवस्थितपणे एक भूमिका मांडलेली आहे.
रामदास कदम आणि त्यांचे गृहराज्यमंत्री असलेले चिरंजीवानी जे घोटाळे आणि गुन्हे करून ठेवलेले आहेत, विशेषतः इतर काही विषय त्यांनी मांडले, ती चिंतेची गोष्ट आहे. अशा पद्धतीनं जर मंत्री काम करत असतील तर देवेंद्र फडणवीस हे कॅबिनेट चालवत नसून एक गुंडांची टोळी चालवत आहेत. स्वतः रामदास कदम यांनी सांगितलं की विधान परिषदेचे सभापती, त्यांच्याकडे बोट आहे त्यांचं, राम शिंदे यांच्या सूचनेवरून त्यांनी त्या घायवळ नावाच्या एका संशयास्पद व्यक्तीला शस्त्र परवाना दिला. असे आतापर्यंत किती शस्त्र परवाने दिले? पोलीस आयुक्तांचा अहवाल बाजूला ठेवून पोलीस आयुक्त म्हणतात ते करू नका, अशा प्रकारे देऊ नका शस्त्र परवाना, नाकारलेला आहे शस्त्र परवाना, तरीही गृहराज्यमंत्री जर देत असतील तर मला असं वाटतं की हे सरकार आहे फडणवीसांचे, गुंडांची टोळी चालवत आहे, सरकार चालवत नाही. घायवळ प्रकरणावरती बोलताना केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी बोलणं टाळलेलं आहे. कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नावर स्टेट पत्रकार परिषदेतून उठून गेले. का घायवळ हे त्यांच्या पक्षाचे कार्यकर्ते आहेत का? काय पुण्यातले ते खासदार आहेत, पुण्याचं प्रतिनिधित्व करतात. मंत्र्यांनी किंवा लोकप्रतिनिधींनी असे प्रश्न टाळू नयेत. लोकांच्या मनातल्या शंकांना उत्तर दिलं पाहिजे. बघा, असं कोण म्हणतंय? मला माहित नाही. अनिल परब जे आहेत आमचे, ते याच्यावरती उत्तम प्रकारे भाष्य करते. अजितदादा म्हणतात यांच्या प्रचारामध्ये निलेश घायवळ यांचं भाषण त्यांनी केलेलं होतं, प्रचार केला होता आणि ते देशपरवीर म्हणून अशा प्रकारे नक्कीच आम्ही जे म्हणतोय की भारतीय जनता पक्षानं राज्यातल्या सगळ्या गुंड टोळ्या आपल्या प्रचारामध्ये उतरवल्या होत्या. आजही गुंडांना पोसणारा पक्ष किंवा भ्रष्टाचारांना पोसणारा पक्ष म्हणून भारतीय जनता पक्षाकडे बोट दाखवावं लागतं. आता सुद्धा नाशिकमध्ये सुद्धा अशा प्रकारच्या लोकांनी जे गोळीबाराचं कृत्य केलेलं आहे त्याच्यामध्ये भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेले लोक आहेत नव्यानं. चौकशी कालपासून सुरू आहे. हो, त्यांना अटक व्हायला पाहिजे. भारतीय जनता पक्षात गेल्यावरती, वॉशिंग मशीनमध्ये गेल्यावरती खून, हत्या, गोळीबार असे गुन्हे जर माफ होत असतील तर या देशातलं कायद्याचं पुस्तक जे आहे ते कामाचं नाही, ते जाळावं लागेल. मला माहित नाही असतील, मला माहित नाही. प्रश्न आता या क्षणी प्रश्न फक्त त्याला शस्त्र परवाना कसा मिळाला हाच आहे.